देवळा तालुक्यातील मेशी येथे वादळी वाऱ्यासहित झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे माहिती समजताच चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी तात्काळ महसूल विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने नुकसानीच्या पाहणीसाठी उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, शिवसेनेचे देवळा तालुका प्रमुख दीपक निकम, ग्रामपंचायत सदस्य तुषार शिरसाट, तलाठी गावेत तात्या, कृषी सहाय्यक विजय जाधव, विका बोरसे आदींनी पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत। याबाबत उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे व शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी राकेश आहेर यांनी। कालच्या या वादळामध्ये मेशीचे शेतकरी आपले जीवावर गरुड आणि बऱ्याचशा मंडळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। दुपारी 3-3:30च्या सुमारास जे वादळ आणि पाऊस झाला त्यामध्ये जे नुकसान झालं त्याबद्दल आमदार साहेबांशी मी चर्चा केली। त्याप्रमाणे तलाठी तात्यांना त्यांनी पाठवलं आहे, तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं आहे। या सगळ्या गोष्टीचे पंचनामे करून आणि शेतकऱ्यांना जो काही शासनामार्फत दिलासा देता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आमदार साहेबांनी या सगळ्यांना सूचना केल्या आहेत। त्यासाठी पंचनाम्याला आता आपले गावित तात्या आणि त्यांचे अधिकारी इतर मंडळी आलेले आहेत। कालच्या ज्या अवकाळी पावसामुळे मेशी व परिसरात शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचा कालच आम्ही माननीय आमदार राहुल दादा आहेर व चंदूदादा देवरे यांना कळवले असता त्यांनी प्रशासनाला आदेश देऊन आज पंचनाम्यांना सुरुवात केली। यामध्ये शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेले कांदे असतील, गहू पीक असेल, तसेच मेशी परिसरात बऱ्यापैकी शेडनेट उभारण्यात आलेलं आहे। त्या शेडनेटचंही या वादळामध्ये नुकसान झालं। काही शेतकऱ्यांचे घराचे पत्रे उडालेले आहेत, एक पोल्ट्री शेडचं नुकसान झालेलं आहे, काहींच्या डाळिंब बागांचं नुकसान झालेलं आहे। अशा सर्वांचे पंचनामे प्रशासनामार्फत करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना सहकार्य व मदत करण्यात यावी अशी आम्ही आमदार साहेबांना मागणी केली होती। त्यानुसार आज पंचनाम्यांना सुरुवात होत आहे। यामार्फत आम्ही प्रशासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांना लवकरात लवकर सहकार्य करून मदत मिळावी ही अपेक्षा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली आहे।